वरती आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सदर जो वाहतूकदार आहे आणि अधिकारी देखील आहे, तर त्याच्यामध्ये जो पंचनामा केला जातोय सील करून, तर त्याच्यामध्ये तो संबंधित जो वाहतूकदार आहे तो जो निकृष्ट पद्धतीचं सोयाबीन आहे त्याच्यावर तो सही करीत नाहीये असं सरपंच सांगताय. काय घडलं? आता मी FDAच्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं होतं, तर मी वरती गेलो होतो. जे काही सोयाबीन आपण ऑन कॅमेरा घेतलं, लक्षात घ्या, आणि त्याच्याच गाडीत निघालेलं सोयाबीन आहे, ते काय दुसरीकडे कुठं सोयाबीन निघालेलं नाही आहे. तर तो त्याचा विरोध आहे हे सोयाबीनच्या याच्यावर सॅम्पलवर सही करायला. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं, जे काही ते विस्तार अधिकारी आहेत म्हणजे त्या याचे प्रमुख आहेत आणि हे सप्लायदार आहे, त्यांची चर्चा करून त्याच्यावर सही लागेल आम्हाला. तर तो सही करायला तयार नाही. आमचं एकच म्हणणं आहे, ही गाडी तुमची आहे, रात्रभर इथं उभी आहे, आम्ही काही त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही. आणि तुम्हाला जर असं वाटतं आहे आम्ही हस्तक्षेप केला आहे, तर आमचे CCTV आहेत, तुम्ही सगळं चेक करू शकता. आमचं काही म्हणणं नाही. ते सॅम्पल तेच दिलं जावं अशी आमची विनंती आहे. कारण ते कोणत्या प्रतीचं सोयाबीन निघालं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे, आमच्या ग्रामस्थांनी पाहिले. ठेकेदार वरती आहे, पण मला एक अजूनपर्यंत कळालं नाही की सप्लायरदाराचे जी काही वर्क ऑर्डर असते किंवा पुरवठा करायची जी परवानगी असते ती अद्यापपर्यंत का नाही मिळत आहे, त्याची कागदपत्रं मिळत नाही आहेत. ही सगळ्यात शोकांतिका मोठी आहे. मग याच्यात काय लपवलं जाते नक्की? खरा पुरवठादार कोण आहे, काय आहे, हा आहे की अजून कोण आहे, का त्याच्या मागं कोण दडलं आहे, हे आज क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला सर्वांना विनंती आहे. हां, मग ही शोकांतिका आहे ना. जर तालुक्याच्या प्रमुखांना जर ही नावं माहीत नसतील तर ही शोकांतिका आहे. मग आमच्या सर्वसामान्य जे सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना कसं कळणार? याचा जिल्ह्याचा वरिष्ठ अधिकारी जसं CO आहेत जे गजानन पाटील, तुमच्याकडे नंबर असेल तर आता लावू शकता तुम्ही, त्यांच्याशी मला एकदा बोलून घ्या. कारण हा जिल्हा लेवलचा विषय, कदाचित तुमच्या मार्फत पण अजून बालवाडीचं आपल्याला चेक करायचं. हो, अजून साहेब नमस्ते, तुषार वामन बोलतोय काळवाडीवरून. साहेब आज आमच्याकडे FDAची टीम आली होती. तुमचं जे शालेय पोषण आहार आहे 1ली ते 8वीपर्यंतचा ते चेक करण्यासाठी. तर त्या ठिकाणी तो जो पुरवठादार आहे आणि तुमचे जे संबंधित अधिकारी आहेत, ते पुरवठादाराची योग्य माहिती तर मिळत नाही आहे. FDAचे अधिकारी इथं उपस्थित झाले, सॅम्पल घेतलेत, पण त्याची योग्य कागदपत्र मिळत नाही आहे. आम्ही BDOंनाही कॉन्टॅक्ट हो काळवाडीमध्ये हो बोललो. BDOंचं म्हणणं आलं की म्हणजे पत्रकारांनीच फोन केला होता की माहिती त्यांना नाही आहे आणि जे काही धोंडगे साहेब म्हणून विस्तार अधिकारी आहे त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे, ते पण माहिती द्यायला टाळाटाळ करतायत. तर आमची तुम्हाला विनंती आहे की हा मुलांचा प्रश्न आहे, थोडीशी माहिती द्यावी, त्या FDAच्या अधिकाऱ्यांना कॉपरेट करावं. जे रायचंद शिंदे साहेब आहेत किंवा इथं जे पत्रकार आहेत, थोडासा स्पीकरवर फोन आहे, तर 1 मिनटं बोललं तर बरं होईल. सर, कदाचित ही घटना जिल्ह्यातली किंवा राज्यातली मला वाटते पहिली असावी का त्यामध्ये अशा पद्धतीने अगदी सगळं सडलेले सापडले, आतमध्ये काही खराब आहे. हां हां आणि BDOंना हे पण माहिती नाही आहे का तो अधिकारी कोण आहे? कट केला. अधिकाऱ्यानं उत्तर न देताच कट केलेलं दिसतो, गोल उत्तर देऊन कट केलं असं निदर्शनास येतं. पाहतो फक्त म्हटलं. त्यामुळं आता जर माहिती आमच्यासारख्या सरपंचालाच मिळत नसेल किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांना मिळत नाही, सर्वसामान्य जनतेने जायचं कुठं? त्यांचं म्हणणं तक्रारीच येत नाहीत कुणाकडूनच. अशा कशा? कोणत्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे? FDAच्या नाही, हे दोंगडे म्हणून. दोंडगे कधी जातात का शाळेवर? तर तक्रारी यायला. आता मगाशी BDOंना त्यांना माहीत नाही, COंना फोन लावला, त्यांनी पण अगदी त्रोटक उत्तर दिलं आणि पाहतो म्हणले. पाहणार म्हणजे नेमकं मग आता तुम्हाला न्याय कुठं मिळणार नेमका? काय हाच सगळ्यात मोठा आमच्याकडे प्रश्न आहे. प्रशासन आमच्यावर पोलिसांमार्फत दबाव टाकते. COंचं असं उत्तर आलं, BDO म्हणतात मला माहीत नाही, धोंडगे साहेब जे अतिरिक्त चार्ज आहेत ते म्हणतात माझ्याकडे कागदपत्र नाही. मग नक्की जायचं कुठं? आणि पोलीस तर आमच्यावर दबाव टाकतं, ही गाडी आम्ही पोलीस स्टेशनला नेणारच. मग नक्की आमच्यासारख्याने करायचं काय? जर याच्यातून काहीच मार्ग निघाला नाही, किती पोलीस प्रशासनाने दबाव टाकू द्या, आमचं जर याच्यावर या प्रकारानंतर जर काय उलट सुलट तुमच्यावरतीच काय नाही, 100% तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मला माहिती आहे, मला हे अडचणीत आणायचा 100% प्रयत्न करणार, आज नाही उद्या आणणार. मला त्याची काही फिकीर नाही आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही. जी काही लहान मुलं आहेत त्यांच्या जे आहारात आमच्या काळवाडीत जे सापडले ते तुमचं ऑन कॅमेरा आम्ही मांडलं आहे. ते काय आम्ही काय हाताने कुठं ठेवलेलं नाही आहे. ते जो काही पुरवठादार आहे त्यांनीच आणलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्या सोंडकिडे आढळले, आळ्या आढळल्या
या सगळ्या गोष्टी आढळल्या, बुरशी आढळली. ते काय आम्ही केलेलं नाही आहे, त्यांनी पुरवठा ते शाळेला करतात, आम्ही करत नाही. त्यामुळे लक्ष ठेवणं आमचं काम आहे, ती आमची जबाबदारी आहे. आणि याच्याही पुढं जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर सामूहिक उपोषणाचा आम्ही इशारा देतो आहे. जर याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही तर आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे, लक्ष द्या आणि माहिती पुरवा. काल तुम्ही स्टेटस टाकला कुटुंबासह आत्मदहन करणार. 100%. काय कोणतरी जास्तच लेवलला मोठी माणसं दबाव टाकतायत म्हणूनच घडू शकतं. हो 100%. ती लोक पोलीस प्रशासनाला सांगतात, पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव टाकते. मला काही कळत नाही, आम्ही काय तडीपार आहे का कुठं? आमच्यावर दरोड्याचे गुन्हे आहेत का काही चोरलं आहे आम्ही कोणाचं? मला एक कळालं नाही. जर आमच्याबरोबर चर्चाच करायची होती तर ती सामंजस्याच्या मार्गाने होऊ शकतं. आम्ही आमच्या गावचे पंतप्रधान आहे, आम्ही आमच्या गावचे पंतप्रधान आहे. जो ग्रामसभेचा निर्णय होतो तो पंतप्रधानांना, राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना कोणालाच बदलता येत नाही. ही मी जाणीव करून देऊ इच्छितो. त्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे, जसं ते त्या शासकीय पदावर बसलेत ना, तसं आम्हीही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्या शासकीय पदावर आम्ही बसलो आता आहे, की त्यांनी जाणीव ठेवावी. आता काही कार्यकर्ते पण आलते. हां, मला कळालं नाही. ठीक आहे, जे काही सप्लायदार आहे त्यांच्याबरोबर ते कार्यकर्ते आलते, पण आमचं गाव किंवा आमची लोक, आमचे ज्येष्ठ तरुण महिला सक्षम आहे इथं सगळ्या गोष्टी हँडल करायला. आणि सकाळपासून तुम्ही पाहताय, तुम्ही 9 वाजल्यापासून ही सगळी मंडळी, आता किती वाजलेत बघा, ती सगळी जमलेली 1 वाजलेत साधारण, 9 वाजल्यापासून 1 वाजले. कोणाला अशी तळमळ असल्याशिवाय कोणी थांबेल गाव का? TRP वाढवायला कोणी थांबेल इथं? असं नाही ना.